28 जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं बारामती येथे विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दादांच्या पार्थिवावर जो शेवटचा एक दुपट्टा ठेवलेला होता, तो दुपट्टा ज्यांनी दिला होता ते संतोषदादा महात्मे राष्ट्रवादीचे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल? एकूणच दुःखद घटना घडलेली आहे. काल तुम्ही सुद्धा दादांचं अंतिम दर्शन घ्यायला गेले होते. त्यावेळी दरवेळीप्रमाणेच तुम्ही त्यांना दुपट्टा भेट केला आणि एक शेवटची भेट दादांसोबत केली. खरं तर दादांच्या बाबतीत जर बोललं गेलं तर दादा हे माझ्यासाठी माझ्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून राहिलेले आहेत. सतत माझ्या सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम त्यांनी राज्यस्तरावर केलं. परंतु हे जरी असलं तरी सतत जेव्हा दादा सरकारमध्ये आले, मी माझी सवय होती की बाबा कोणती वस्तू कोणाला दिल्यानंतर ते उपयोगात यावी ती खरी वस्तू. मी मेंढीच्या केसांपासून बनलेलं घोंगडी हे दादांना सर्वांनाच मी नेहमी देत होतो आणि दादांना पण देत होतो. परंतु जेव्हा दादा नवीन सरकारमध्ये आलेत, सरकारमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे दादांना पुष्पगुच्छ, फूल, हार, माला वगैरे चांगल्या चांगल्या किमतीच्या वस्तू त्यांच्याकडे यायच्या. परंतु एकंदरीत मी असा विचार केला की माझ्या दादांना विजयानंतर मी खऱ्या अर्थानं आवडणारी वस्तू कुठली दिली पाहिजे. तर मी विचार केला की म्हटलं नाही, आपण आपलं एक शेतकऱ्याचं ग्रामीण भागातलं एक प्रतीक म्हणून आपण दुपट्टा दिला पाहिजे. ज्या दिवशी मला अजूनही आठवते तो त्यावेळेचा प्रसंग, सकाळी 7 वाजले होते आणि दादांना मी भेटायसाठी देवगिरीवर गेलो आणि गेल्यानंतर माझ्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दादांना मी एक दुपट्टा फक्त त्यांच्या गळ्यामध्ये टाकून त्यांचं स्वागत केलं. आणि तेव्हा दादांच्या ज्या काही भावना होत्या त्या अतिशय आनंदी होत्या. आणि तेव्हा दादा मला बोलले की संतोष, खऱ्या अर्थानं आज मला असं वाटतं की हा जो दुपट्टा दिला आहे हा शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्यापासून तयार झालेला दुपट्टा, एवढा आनंद मला कुठल्याच ह्याच्यात नाही. परंतु दादांना मी जो 7 वाजता दिलेला जो दुपट्टा होता आणि दुपट्टा तो घेऊन मी जो दादांनी जो गळ्यात ठेवला तो दिवसभरच्या मीटिंग मध्ये आजही त्यांचे जे चित्र संकलित माझ्याकडे आहेत ते दिवसभर त्यांनी तो दुपट्टा ठेवला. पण जेव्हा जेव्हा दादा दौऱ्यावर यायचे तेव्हा मी कधीही फुल उश घेऊन नाही जायचं. पण दादांचं त्याच्या मागचा उद्देश असा होता की दादा बोलले की दादा हे प्लॅस्टिक फुल आणि हे वेस्टेज मनी असं म्हणून दादांनी म्हटलं की हा दुपट्टा वापरल्यानंतर आणखी कोणाच्या तरी उपयोगात येईल, म्हणजे वेस्टेज मनी नाही आहे, तर हे अशाच पद्धतीचं असायला पाहिजे रे, असं म्हणजे एक त्यांच्या भाषेत त्यांनी म्हटलं. हिची प्रथा व्हायला पाहिजे. जेव्हा जेव्हा दादा दौऱ्यावर यायचे तेव्हा तेव्हा दादांना मी जेव्हा दुपट्टा द्यायचं, दिवसभर पूर्ण दौऱ्यामध्ये जे दुपट्टा दादांच्या गळ्यात राहायचं तुम्ही बघितलं तर ज्या ज्या ठिकाणी व्हिडिओग्राफी किंवा चॅनलवर जरी बघितलं तर हे तुम्हाला आजही तुमचं संग्रहित छायाचित्र ते दिसू शकते. अशा याच्यामध्ये जेव्हा दादांचं असं जेव्हा झालं तेव्हा आम्ही बारामतीला त्या दिवशी पोहोचलो. म्हटलं माझा अखेरचा दुपट्टा दादांनी एक चांगल्या पद्धतीचे संस्कार देऊन जे गेलेले आहेत तो दुपट्टा आज शेवटच्या याच्यामध्ये दादांना दिल्या गेला पाहिजे, ही माझी जी मनातली इच्छा होती. त्याच्यामध्ये अफाट जो समुदाय जो होता त्याच्यामध्ये म्हटलं माझा दुपट्टा कसा पोहोचेल. परंतु तिथल्या व्यवस्थापन जे काही दादांचे जवळीक असलेल्या लोकांना दादांचं माझं नातं माहिती होतं. जेव्हा दादांच्या त्या परिवाराच्या याच्यामध्ये स्टेजच्या उजव्या साईडला माझी आणि मंच्या सुरेखाताई ठाकरे यांची बसण्याची व्यवस्था केली, तो दुपट्टा म्हटलं आता मी घेऊन पोचायचं, कारण प्रोटोकॉल तिथे प्रमाणे तिथं हे केला जातो, बोलवलं जात होतं. परंतु तो प्रोटोकॉल तोडून जाणं माझ्यासारख्याला योग्य वाटत नव्हतं. परंतु दादांचाच एक चाहता जो ज्याला माहिती होतं त्या दुपट्ट्याची अटॅचमेंट होती, तर शंकर म्हणून होता. त्याला मी त्याच्याशी बोललो, अरे शंकर म्हटलं तो दादांसाठी मी दुपट्टा आणलेला आहे, तो दादांच्या याच्यावर चढला पाहिजे. परंतु त्याची जवळीक काय आहे हे म्हटलं तू जयदादा आणि पारदादांना सांगितलं पाहिजे. जेव्हा तो शंकरनी तो विषय निरोप जयदादा आणि पारदादांपर्यंत पोहोचवल्यानंतर स्वतः जयदादांनी आणि पारदादांनी शेवटच्या याच्यामध्ये तो माझा दिलेला दुपट्टा
माझ्या विदर्भाचा दुपट्टा, माझ्या अमरावती जिल्ह्याचा दुपट्टा आणि माझ्या शेतकऱ्याच्या सोन्यापासून तयार झालेला दुपट्टा, अखेरचा निरोप त्या दुपट्ट्यानं दिलं. खरं तर माझ्यासाठी त्या बाबतीत शब्दच नाही आहे आणि बोलूच शकत नाही मी त्या विषयावर. तुम्ही खरं तर राजकारणाची सुरुवात ही राष्ट्रवादीमध्येच केलेली होती. शेवटपर्यंत तुम्ही दादांच्या सोबत राहिलात. आत्ता सुद्धा दादा तुमच्या कॅलेंडरचं जे विमोचन होतं ते सुद्धा दादांच्या हातून होणार होतं. काय नेमक्या आठवणी आहेत आता दादांसोबतच्या? दादांसोबतच्या आठवणी ज्या आहेत, दादांचं शी जेव्हा जेव्हा माझा संवाद आला, जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टीचे मी जेव्हा जनहितार्थ, सामाजिक असो, धनगर समाजाच्या विषयावर असो, की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात असो, की जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत असो, तेव्हा दादा एका याच्यात ते पूर्ण ऐकून घ्यायचे आणि ऐकून घेतल्यानंतर त्या गोष्टीवर फास्ट ऍक्शन करायचे. तर ही जी परिस्थिती आहे, ही दादांच्या याच्यामध्ये दादांनी ज्या ज्या पद्धतीनं मला सर्व गोष्टीची ताकद दिली. मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगेन. का जिल्ह्याच्या आमच्या अंतर्गत हे प्रत्येक पक्षामध्ये अंतर्गत काही गोष्टी असतात. परंतु सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी कसं राहिलं पाहिजे हे खरं तर दादांपासूनच सगळ्या गोष्टी शिकलो. मला अजूनही एक प्रसंग आठवतोय की वरळी डोमच्या याच्यामध्ये जेव्हा आमच्या ठराविक जिल्हा अध्यक्ष आणि मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली होती आणि मला जेव्हा वाटत होतं की माझ्यावर जिल्हा अध्यक्षाची जबाबदारी आलेली आहे आणि दादांनीच ती स्वतः दिलेली जबाबदारी होती. मी दादांनी म्हटलं की नाही, हे तुला जिल्हा अध्यक्षाची जबाबदारी सांभाळायची, तू चांगल्या पद्धतीने कर. पण मला पण त्याच्या मागे वाटत होतं की बाबा मी दादांनी दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडली पाहिजे आणि याच्यामध्ये सर्व लोकांनी मला तिथल्या स्थानिक लोकांनी साथ दिली पाहिजे. सुरेखाताई असतील किंवा संजय भाऊ खोडके असतील. परंतु तो त्या दिवशीचा प्रसंग मला आठवते की एवढ्या भर मीटिंग मध्ये अजितदादांनी संजय खोडके आहेत का असं म्हणून जेव्हा संजय खोडके उभे राहिले त्यांना स्टेजवर बोलवलं. स्टेजवर बोलावून सांगितलं की खोडके तुम्ही संतोष महात्मेंना अमरावती जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विश्वासात घेऊन चाललं पाहिजे. अशा पद्धतीची जेव्हा एका सामान्य कार्यकर्त्याची जेव्हा अशा पद्धतीनं बाजू जेव्हा दादांनी मांडली, खरोखर मी दादांच्या त्या विचाराला सलाम करेल. कारण माझ्यासारखा एक बहुजन समाजातून निर्माण झालेला कार्यकर्ता आणि जिल्ह्याच्या ग्रामीण अध्यक्षाच्या पदावर मुख्य जबाबदारीत भूमिकेत त्यांनी जे मला खरोखर संधी दिली, त्याचबरोबर जेव्हा राज्य सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम करता यावं अशा पद्धतीची मला ताकद दिली, ते खरोखर माझ्यासाठी अस्मरणीय आहे. आणि दादा नेहमी मला म्हणायचे, संतोष घाबरायचं नाही, बिलकुल जोमाने काम कर, जनतेसाठी काम कर, जनतेचा विश्वास संपादन करा, मी तुझ्या पाठीशी आहे. हे जेव्हा असं जेव्हा म्हणायचे की बा चांगल्या कामासाठी मी साथ देऊन मी तुमच्या पाठीशी आहे, हे खरं एक ऊर्जा देणारा एक म्हणजे त्यांचा एक शब्द होता. तो शब्द मला नाही वाटत की आता पुढे नेते मंडळी आहेत चालवतील. पवार कुटुंब सुद्धा चांगल्या पद्धतीनं हे पुढचा गाडा चालू शकेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. बघू आता येणार काय असेल तर त्या पद्धतीनं आपण करू. आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं, दादांनी बऱ्याचशा गोष्टी सुनेत्रा वहिनींवरती